तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पुढची बातमी बघूया. थलपती विजय यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. अवघ्या एका आमदाराच्या समर्थनासाठी थलपतींना 3 दिवस प्रतीक्षा करावी लागली. पण आता 2 पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर थलपतींनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलाय आणि उद्याच त्यांना शपथविधी सोहळा त्यांचा पार पडू शकतो. हा जल्लोष थलपती विजय यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा आहे. एका आमदारासाठी थलपतींचा शपथविधी सोहळा रखडला होता. राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी थलपतींकडे पूर्ण 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र मागितलं. पण कालपर्यंत व्हीसीकेनं पाठिंब्याचं पत्र थलपतींना दिलेलं नव्हतं. मात्र आता व्हीसीके सोबत IUML ही देखील थलपतींच्या सोबत आली आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीकेकडे 108 आमदार आहेत. काँग्रेसचे 5 आमदार, CPI आणि CPIMचे प्रत्येकी 2-2 आमदार, तर व्हीसीकेचे 2 आमदार आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग म्हणजेच IUMLचे 2 आमदार, असं एकूण 121 आमदारांचं संख्याबळ थलपती यांच्याकडे झालंय. त्यामुळे थलपती विजय यांच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोष सुरू केलाय. No one can destroy us. We are start from Tarkuris to we are standing to sitting in CM seat. No one can destroy us. व्हीसीके उपमुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याचं बोललं जात होतं. पण राज्यपालांना लिहिलेल्या समर्थन पत्रात अनकंडिशनल पाठिंब्याचा उल्लेख व्हीसीकेनं केलाय. आतापर्यंत 3 वेळा थलपती विजय राज्यपालांना भेटले, पण बहुमत दाखवल्याशिवाय शपथविधीचं निमंत्रण नाही अशी भूमिका राज्यपालांनी घेतली. DMK आणि AIDMK सारख्या मजबूत पक्षांना दूर सारत तामिळनाडूच्या मतदारांनी अभिनेता थलपती विजय यांच्या बाजूने कौल दिला. पण 10 आमदारांसाठी त्यांची TVK पार्टी कमी पडली. मात्र आता 121चा आकडा जुळलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.